सरकारने नवीन पॅन कार्ड लॉन्च केलं आहे। पॅन कार्ड 2.0 असं या पॅन कार्डचं नाव आहे। आता या नवीन पॅन कार्डच्या येण्याने तुम्हाला तुमचं जुनं पॅन कार्ड फेकून द्यावं लागणार का, याबद्दलची संपूर्ण माहिती सांगतो। तोपर्यंत आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आता जेव्हा तुम्ही तुमच्या जुन्या पॅन कार्डमध्ये काही अपडेट कराल, जसं की नाव किंवा फोटो, तेव्हा तुमच्या घरी जे नवीन पॅन कार्ड येणार आहे ते पॅन कार्ड 2.0 असणार आहे। आता या नवीन पॅन कार्डच्या येण्याने तुम्हाला तुमचं जुनं पॅन कार्ड फेकून द्यावं लागणार का, असा प्रश्न तुमच्या मनात नक्की आला असेल। तर तुम्हाला तुमचं जुनं पॅन कार्ड फेकून देण्याची काहीच गरज नाही, कारण तुमचं जुनं पॅन कार्ड सुद्धा सर्व सरकारी कामांसाठी चालणार आहे। हे नवीन पॅन कार्ड काढण्यामागील एक हेतू म्हणजे की या नवीन पॅन कार्ड मध्ये खूप साऱ्या टेक्नॉलॉजीज नवीन आल्या आहेत। जसं की या नवीन पॅन कार्डवरचा QR हा बदललेला आहे। या नवीन पॅन कार्डवर तुम्हाला डायनामिक QR बघायला मिळेल। या QR ची वैशिष्ट्य म्हणजे की या QR वर जी पण इन्फॉर्मेशन टाकली जाते ती इन्फॉर्मेशन कधीही अपडेट करता येते। आपल्या जुन्या पॅन कार्डवर जो QR होता त्यावर एकदाच एक इन्फॉर्मेशन टाकली जायची, त्यामुळे नवीन पॅन कार्ड मध्ये हे आणि असे नवीन